आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना मार्च 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे। मीन राशीच्या व्यक्तींना ह्या महिन्यात प्रकृतीबद्दल खूप काही कठीण मला दिसत नाहीये, पण त्यांनी डावा डोळा आणि कान याची मात्र काळजी घ्यावी। म्हणजे त्यासंबंधी काही कोणकोण किंवा काहीतरी अनैसर्गिक आढळून आलं तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उशीर न करता उपाययोजना करावी, म्हणजे पुढे होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला टाळता येतील। एवढी काळजी प्रकृतीबद्दल मीन राशींच्या व्यक्तींनी घेणं आवश्यक आहे। उद्योगाच्या बाबतीत म्हणाल तर उद्योगामध्ये अचानक काहीतरी अनिष्ट प्रसंग येतील। अनिष्ट म्हणजे जे आपल्याला अनुकूल नसतील असे प्रसंग येतील, म्हणून आपण सावधगिरीने आपला उद्योगधंदा व्यवसाय जो आहे तो करा। काही वेळेला अडथळे येतात, काही वेळेला कामं होत नाहीत आणि काही वेळेला समोरची व्यक्ती जी आहे ती आपल्याला हवं तसं काम करत नाही। अशा तिन्ही प्रकारचे अडथळे कामात आपल्या येऊ शकतात, म्हणून आपण सतर्क राहा आणि परिस्थिती खूप गंभीर होत नाहीये ना याची काळजी घेऊन वेळीच ते टाळण्याचा प्रयत्न करा। नोकरीत ज्या व्यक्ती बदल अपेक्षित आहेत, ज्यांना अपेक्षित आहेत, त्यांनी या दृष्टीने आपले प्रयत्न ताबडतोब सुरू करा, कारण त्याचा परिणाम दिसायला 2 ते 3 महिने लागणार आहेत। पण ही योग्य वेळ आहे, आपण यासाठी आपले प्रयत्न जे आहेत ते सुरू ठेवा, कारण या ठिकाणी तुम्हाला जे समाधान आहे अपेक्षित आहे ते कामाचं समाधान तुम्हाला आहे, पण समोरच्या व्यक्तीला जर त्याबद्दल एवढी किंमत नसेल तर तुम्ही उगाचच आटापिटा करून काय उपयोग। म्हणून तुम्ही दुसऱ्या नोकरीसाठी आता प्रयत्नशील असाल तर त्या प्रयत्नाला आता सुरुवात करा। उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत आणि लघुउद्योग करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांनी या महिन्यामध्ये मोठी गुंतवणूक करू नका। मोठी गुंतवणूक केली तर ती थोडी तुम्हाला नुकसानीला आमंत्रण देईल, म्हणून मोठी गुंतवणूक टाळण्याकडे तुमचा कल असू दे। घरातील सांपत्तिक परिस्थिती जी आहे ती यथायोग्य राहील, त्यात काही कमतरता असणार नाहीये। त्यामध्ये आपल्याला विशेष लक्ष असं द्यावं लागेल की आपल्याला सहल किंवा यात्रा अशा घडण्याचे योग दिसत आहेत, कुटुंबासहित, मोठ्या माणसांसहित। तर असा जर योग असेल किंवा तुम्ही जर बघत असाल, स्वतः शोधत असाल, तर ह्या महिन्यात ते प्लॅन करायला तुम्हाला हरकत नाही। सहल किंवा यात्रा मोठ्या माणसांना घेऊन तुम्ही या महिन्यात ते करू शकता, त्यामुळे मनस्वी आनंद आणि आध्यात्मिक आनंदसुद्धा तुम्हाला या महिन्यात मिळवता येईल। विद्यार्थ्यांनी या महिन्यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करू नये, कारण त्याचा परिणाम पुढे त्यांना भोवणार आहे, किंवा आपल्या अभ्यासातील चंचलता जी आहे ती त्यांना भोवणार आहे। म्हणून आपल्याबद्दल फाजील आत्मविश्वास न ठेवता त्यांनी यथायोग्य नेमून दिलेला अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा, असंच मी या ठिकाणी त्यांना सांगेन। उत्पन्नाच्या बाबतीत म्हणाल तर उत्पन्न मीन राशींच्या व्यक्तींचं जे आहे ते आवश्यक ते इतकं असणार आहे, पण शेवटच्या पंधरवड्यात अनावश्यक खर्च मला दिसून येतोय, आणि तो अनावश्यक खर्च जर असाच चालू राहिला तर तुम्हाला पुढे जाऊन कळेल की हा खर्च आपण उगाचच केलेला आहे। म्हणून असा प्रसंग न येऊ देता आपण तेथंच खर्चाला आपल्या विराम लावा आणि खर्च थांबवा। अनावश्यक खर्च करू नका, असंच मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं। मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की पतिपत्नींनी आपापसातले वादविवाद टाळा आणि एकमेकांना दूषण देणं थांबवा, कारण अशी ग्रहस्थिती आहे की एकमेकांना दूषण देणं काहीतरी कारणाने किंवा निमित्ताने असं दिसून येत आहे। त्यामुळे त्याचा मुलांवर वाईट परिणाम होईल आणि ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात। म्हणून पतिपत्नींनी एकमेकांना
दूषण देणं किंवा काही कलह असतील तर ते आपापसात दोन माणसांनीच बसून सोडवा, त्याचे जगजाहीरता करू नका, असा सल्ला मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. मीन राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये स्त्रियांना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. जे स्त्री वर्गाचे जे काही अशी विशिष्ट रोग असतात त्या रोगाविषयी त्यांनी जास्त सतर्क राहावं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्लिकेशन तुम्हाला टाळता येतील. हे होतं मीन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.